आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी नगराध्यक्ष पदासहित 12 सदस्यांचे अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत। आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय सचिनभाई मुळूक या ठिकाणी एबी फॉर्म घेऊन या ठिकाणी आले होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये एबी फॉर्म या ठिकाणी दाखल करण्यात आले आणि महायुतीमधील घटक पक्षातील उमेदवार म्हणून, शिवसेनेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी आपल्या जनतेसमोर जात आहे। कोणत्या उमेदवारीसाठी, कोणत्या पदासाठी तुम्हाला एबी फॉर्म दिला? नगराध्यक्ष सहित सर्व उमेदवारांना आज एबी फॉर्म पक्षाच्या वतीने देण्यात आलेले आहेत। तुमचे या अंबेजोगाई शहराच्या जे विकास आहे किंवा तुम्ही कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढणार नगराध्यक्ष पदाची? मी वारंवार सांगितलेलं आहे की आपण ही जी निवडणूक लढतोय ती विकासाच्या मुद्द्यावर लढतो आहोत, कारण शहराचा विकास करण्यासाठी या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब ते स्वतः या महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री आहेत। अंबेजोगाई शहरामध्ये जो काही विकास होतो त्या मागील काळामध्ये जो काही विकास झाला तो सर्व या नगरविकास खात्यामार्फत झालेला आहे। शिंदेसाहेबांनी तो विकास केलेला आहे आणि आम्ही त्यांनी केलेला विकास घेऊनच या ठिकाणी जनतेसमोर जाणार आहोत। त्याचप्रमाणे शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजना जी सुरू केली, ज्या सर्व महिलांना, माता भगिनींना याचा लाभ मिळतो, त्या माता भगिनी अतिशय खुश आहेत। तर त्यांना तर या माध्यमातून माझं आव्हान आहे की शिंदेसाहेबांनी सर्व भगिनींना भरपूर काही दिले, आता भगिनींची वेळ आली आहे की भावाला ओवाळणी म्हणून या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद देण्याची। नगरात मुख्यमंत्री अथवा नगरविकास मंत्री असताना अंबेजोगाईमध्ये शिंदेसाहेबांनी असं एक कुठलं काम केलं ज्याच्या मुद्द्यावर तुम्ही अंबेजोगाईचे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवता? अंबेजोगाईमध्ये रस्ते, नाली किंवा गार्डन विकासासाठी जवळपास 120 कोटी रुपये या ठिकाणी अंबेजोगाई शहरासाठी साहेबांनी दिलेले आहेत। तो मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल। आज या ठिकाणी नगराध्यक्ष सहित प्रभाग क्रमांक 3 मधून सय्यद मोहम्मद अली सादेक यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्यात आला। तसेच प्रभाग क्रमांक 5 मधून संजय भाऊ जोगदंड यांचा या ठिकाणी उमेदवार अर्ज दाखल करण्यात आला। तसेच प्रभाग क्रमांक 9 मधून सुशील दयानंद देशमुख यांचे या ठिकाणी उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले। त्याचप्रमाणे विविध प्रभागामध्ये जवळपास 12 प्रभागामध्ये या ठिकाणी आमचे उमेदवार या ठिकाणी दाखल करण्यात आले आहेत।